झालं नाही एक सारखी केव्हा माझा बाळ येईल केव्हा माझा बाळ येईल असं मला झालं त्या ठिकाणी काय घडलं असेल काही समजत नाही एक सारखं माझ्या मनाला नीती ओढू लागली आणि त्या ठिकाणी काय होई का कळे ना हृदय माझे
माझ्या जीवनाच्या काय सांगून तरी उपयोग काय होईल हे असं जीवन जगण्यापेक्षा केलं असा जो प्रकार माझ्या जीवनाच्या ठिकाणी आणि क्षण अर्धा माझ्याची काळोजी रात्र माझ्या जीवनात उभा कुठे मी चुकले सांग ना देवा कुठे माझ्या जीवनात काय काय राहिलं देवा काय काही नाही. मग तुझ्या हातात तो दगड कसा? त्याच्या मस्तकातून हे भळभळा रक्त वाहत आहे. याचा अर्थ तरी काय समजावा? स्वामी, तुमचा गैरसमज झालाय हो. माझा गैरसमज? एक साधू महाराज इथपर्यंत आले होते आश्रय मागण्यासाठी आणि आजची एक रात्र मी त्यांना ओसरीवर आश्रय दिला हो. आश्रय म्हणून बाहेर थांबले होते, पण त्याने माझ्या भाऊरायाचा शेवट केला हो. त्याचा शेवट जर त्याने केला तर हा दगड तुझ्या हाती कसा? मी माझ्या डोळ्याने पाहिलं आणि त्याला विचारण्यासाठी आले. पुढे सासवले तेव्हा त्याने तो दगड माझ्या हाती दिला आणि पळून गेले. हे काय? मोहरा, पहा ना, माझ्या भाऊरायाला सरसेनापतीचा बहुमान मिळालाय आणि भास्करने दिलेलं बक्षीस म्हणून शपथ मोहरा. तारे, या शंभर मोहरा घेऊन हा तुझ्या जवळ आला. हो.
त्या साधूनं याचा खून केला. अहो बोलत जाऊ साधूनं नका. याला तो पळून थांब. तारे संभावना करू नकोस. जर त्या साधूनं याचा खून केला तर याच्या अंगावर असणारे हे वस्त्रालंकार, या मोहरा जशाच तशा आहे त्या तो घेऊन गेला नसता का? तारे अहो, काय केलं? काय केलं मी चांडाळने गरिबी दूर करण्यासाठी स्वतःच्या बंधूचा नाही स्वामी नाही का केलं सर? का केलं सर? नाही स्वामी मी खरं सांगते माझ्या दादाचा मी शेवट केला नाही हो. त्या साधूने त्या स्वामीने त्या योगीने केला माझ्या ऐका मुळीच नाही. हे शक्य नाही. तारे स्वतःच्या बंधूचा घात करून स्वतःच्या मुलाला तू जर वाचविण्यासाठी धन मिळवत होती नाही आणि त्यासाठी हे सर्व केले. नाही माझा विश्वास करा. मी हात जोडते मी पाया पडते ह्यावर विश्वास ठेव. नका हो. स्वतःच्या बंधूचा नादान सैलानी. नाही. हे बघ, ज्यानं अपराध केला, अन्याय केला त्याला शासन व्हायला हवं. यासाठी हो. बालोजीराव भोसले नाही न्याय निवाडासाठी तुला नका हो. मला स्वामी माझा ऐका नका नाही लावलेले घोराची वा नका स्वामी लावलेले घोराची वा देवा दया देवा दया देवा दया घोराची वा मला खरंच सांग, या ठिकाणी काय प्रकार घडला? आई मी काही केलं नाही का आई मी काही केलं नाही 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 या मुलीला तुम्ही जन्माला घातलं. स्वार्थी कपटी, हिला स्वतःच्या बंधूचा खून केला. आई माझा विश्वास ठेव गं. माझा विश्वास आहे माझ्या मनात. मी असं काही केलं आपल्या नाही बंधूचा घात नाही करणार. हा रिकामा झालेला अरे बाबा. या सगळ्याला याचा अर्थ याचा अर्थ हिनं हे धन मिळविण्यासाठी केलेला हे कृत्य आहे. नाही आई आई मी काय सांगते काय सांगते आई केलं नाही गं. त्याकडून घडलं. हे माझ्या बाळाचा घात करण्यासाठी रक्ताळलेला दगड. बघ, माझ्या बाळाच्या चिरकुणात वाहणारं रक्त आणि त्या दगडाला लागणारं रक्त कसं गरिबीला कंटाळली. नाही स्वतःच्या पतीला कोणाची तरी हत्या करा, चोरी करा, काही लबाडी करा, पण धन घेऊन या. आपल्या मुलांसाठी
अन्याय केला त्याला शासन व्हायला हवं, पण ते शासन मी करू शकत नाही. याला कारण आहे, जबाबदार व्यक्ती कुणीतरी आहे, त्या व्यक्ती करवी तुला शासन करायला हवं. यासाठी बालोजीराव यांच्या जवळ तुला यावं लागेल. हे तो दगड हाती, त्या दगडाने स्वतःच्या बंधूचा शेवट केला, तो दगड हाती घे. स्वतःच्या बंधूचा घात करण्यासाठी शंभर सुवर्णमुद्रासाठी तू घात केला. अरे देवा, काय झाले